भाग पहिला. सीमा. सगळीकडे गोंड्याच्या फुलांचा सुगंध दरवळला होता. हवनाचा धूर सबंध वातावरण मंगलमय करत होता. त्यातच होणारी पाहुण्यांची बडबड, कुणाला काही कमी पडू नये म्हणून सीमाची चाललेली धडपड. सीमा आज खूपच सजली होती. तिच्या एकुलत्या एक मुलाचं लग्न होतं आज. मुलाला परदेशात शिकायला पाठवून सीमाने त्याच्या पुढच्या भविष्याची स्वप्ने रंगवली होती. मुलाला योग्य वयात नोकरी लागली, योग्य वयात शिक्षण झालं, आता योग्य वयात लग्न करायचं म्हणून हट्टालाच पेटली होती. शेवटी तिच्या आणि मुलाच्या पसंतीने मुलगी पसंत झाली आणि आज लग्न. सीमाला नेहमी वाटायचं, मुलाचं लग्न झालं की मी सुटले एकदाची. पण ज्या अपेक्षेने तिने सुनेला घरी आणलं, ती अपेक्षा म्हणजे सुटका कसली, ती तर आणखी खोलवर दडलेली सामाजिक, भावनिक आणि आंतरिक आधाराची ओढ. सनई चौघडे वाजले आणि शुभमंगल झालं. सीमाची सून घरात आली. लग्नानंतर पूजा ठेवली होती म्हणून सीमानी काही पाहुणे मंडळींना ठेवून घेतलं होतं. सकाळचे 8 वाजले होते. सीमाची सून आपल्या टी-शर्ट आणि शॉर्टमध्येच बेडरूमच्या बाहेर आली आणि सीमाला म्हणाली, आई, कॉफी मिळेल का 1 कप? सीमाने सुनेकडे बघितलं आणि तिने रंगवलेला स्वप्नाचा चुरा होताना तिला समोरच दिसत होता. आपल्या नवीन सुनेने पहिल्याच दिवशी असं वागणं सीमाला मुळीच अपेक्षित नव्हतं. ती म्हणाली, तू जा, आवरून ये, मी देते कॉफी. पण सुनेला सगळ्यांच्यात बसून कॉफी प्यायची होती. पण मग पूजेला लवकर तयार हो म्हणत सीमाने सुनेला आत पाठवले. मनात सीमा म्हणाली, जेव्हा लग्न जमलं तेव्हा समजूतदार वाटत होती. वाटलं नव्हतं पहिल्याच दिवशी शॉर्ट्सवर येईल म्हणून. नव्या नवरीने कसं साडी घालून, दागदागिने घालून यावं. शिकलेली असली तरी काय, सवयी ह्या असायलाच हव्या. तिने कॉफी बनवली आणि रूममध्ये पाठवली. झाली का तयारी? नाही आई, जरा वेळ लागेल म्हणत सीमाची सून आतच होती. सीमाने मुलाला बोलवलं आणि म्हणाली, पुजारी थांबलेत कधीपासून, लवकर आवरा. शेवटी सून बाहेर आली. आई, मला उपास नाही जमणार, पण पूजा संपली की नंतर जेवीन मी. सीमाच्या तोंडून निघणारच होतं की हे असं आमच्याकडे चालणार नाही, उपास तर करावाच लागतो. पण मग तिला आठवले ते तिच्या लग्नाचे पहिले दिवस. आमच्याकडे असं नाही, तसं नाही चालणार, आमच्याकडे असंच चालतं, ह्यांना हे आवडत नाही. असं ऐकून कधी ती बदलत गेली तिच्याच लक्षात आलं नाही. म्हणून मग सीमा सुनेला म्हणाली, चालेल, काही हरकत नाही, उपास नाही केला तरी चालेल. भाग दुसरा. प्राप्ती. सगळीकडे झेंडूच्या फुलांचा पिवळा शेंदरी रंग मनाला प्रसन्न करत होता. पण कुठेतरी हवनाचा धूर डोळ्यात झोंबत होता. प्राप्तीला कळत नव्हतं की डोळ्यात नक्की धुरामुळे पाणी येतंय की नवीन पाऊल टाकताना ज्या घरात 27 वर्ष वावरले ते अचानक सोडावं लागतंय याचं दुःख डोळ्यात साठतंय. 1 महिन्यापूर्वीच तर तिचं लग्न ठरलं आणि आज तो दिवस होता. 7 फेरे झाले की सगळं सोडून ती दुसऱ्या अनोळखी घरात जाणार होती. मनामध्ये तिने पक्क ठरवलं होतं, पहिल्यापासून आपण आहोत, जसं आहोत तसंच राहायचा प्रयत्न करायचा. आपलं अस्तित्व विसरता कामा नये. दुसरा दिवस उजळला. अरे बापरे, 8 वाजले. जरा उशीरच झाला. कॉफीशिवाय फ्रेश वाटत नाही मला, पण कोणाकडे मागू? विचार करतच प्राप्ती बाहेर आली आणि समोर तिला सासूबाईंना बघून बरं वाटलं. ती म्हणाली, मला कॉफी मिळेल का? सकाळी सकाळी कॉफी प्यायची सवय आहे मला. प्राप्तीने आजूबाजूला पाहिलं. पाहुणे मंडळी होती म्हणून त्यांच्यासोबत थोडं बसावं, बोलावंसं तिला वाटत होतं. बसणारच होती तितक्यात सासूबाई म्हणाल्या, नको नको, तू आत जा, पूजा आहे ना, उशीर होईल. प्राप्ती आत गेली. आज तिने ठरवलं होतं, आज मी एकदम छान सजणार आहे. लग्नात ब्युटिशियन होती, पण आज मला कसा मेकअप जमतोय ते बघू. नव्या नवरीने थोडं नटून ठटून राहावं. एरवी ऑफिसमुळे टाइम मिळत नाही, पण आता सुट्टी आहेच तर बघूया. प्राप्ती, चल लवकर, बाहेर पुजारी वाट बघतायत कधीपासून, तिचा नवरा म्हणाला. तेवढ्यात तिच्या लक्षात आलं की पूजेला तर उपास करतात आणि मला तर काही खाल्लं नसेल तर चक्कर येऊन पडण्याची वेळ. मला नाही जमणार, उगाचच कुणाची धावपळ नको म्हणत तिने सासूबाईंना सांगितलं, मी उपास नाही करणार.
पण पूजा संपली की नंतर जेवीन. इथे पूजा चालू झाली होती, पण प्राप्तीच्या मनात नवीन नात्यांना, नवीन घराला समजण्याची धडपड चालू होती. आणि सीमाच्या लक्षात आलं की नात्यांचे नवीन धागे नवीन जबाबदारी घेऊन येतात. आपली सुटका काही या जन्मी शक्य नाही. मानवी स्वभाव हा असाच. नात्यांची आणि त्यांच्याकडून असणाऱ्या अपेक्षाची नाळ एवढी घट्ट बसलेली असते की ती अंतापर्यंत सुटत नाही.